मनसेसोबत युतीसाठी आमच्याकडून अडथळा नाही, एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागतच. राज उद्धव ठाकरे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती करण्याची शक्यता. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. तो मुनगंटीवार जे बोलतायत त्याचं स्वागत, राऊतांचं प्रत्युत्तर. हगवणे कुटुंबाचे बँकेतील लॉकर सील. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाचे बँकेतील लॉकर सील. हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी. फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर, तर बलेनो आशिष शिंदे थार संकेत सोधे यांच्या नावावर असल्याची माहिती. वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या. बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानं निलेशवर गुन्हा दाखल. हुंडाबळी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ. हगवणे प्रकरणात अजित पवारांना ओढू नये. मी गेलेल्या एका लग्नात नवरीच पळून गेली, मग काय करणार? अशा प्रकरणात राजकीय व्यक्तींना आणलं नाही गेलं पाहिजे. माजी खासदार सुजय विखे यांचं वक्तव्य. मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता. महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला. मयुरीची नोव्हेंबर 2024 मध्ये हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार. निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव. वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला. पोलीस उपायुक्त कदम यांची माहिती. हगवणेवर 17 मे रोजी गुन्हा दाखल होताच पोलीस फार्म हाऊसवर फोटो समोर. हगवणे दुसऱ्या दिवशी मावळ्यामध्ये बंडू फाटक यांच्या पवनानगरमधील फार्मवर थांबला होता. पोलीस येण्याआधीच राजेंद्र हगवणे फरार. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर आम्ही ठाम. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचं मोठं वक्तव्य. बागलकोट जिल्ह्यातील कोल्हार इथल्या जाहीर सभेत शिवकुमार यांचं वक्तव्य. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानं कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका. हा महाराष्ट्र सरकारचा दावा खोटा. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार गोविंद काळजोर यांची मुक्ताफळ. पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर. पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह फडणवीसांची भेट घेतली. सत्यजित पाटणकर विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव. एनडीएच्या बैठकीत पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएमधील घटक पक्षांची दिल्लीत बैठक. पाकच्या कुरापती थांबत नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगितच राहणार. भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला सुनावले खडेबोल. त्या महिलांमध्ये धाडस नव्हतं म्हणून हात जोडत होत्या. पहलगाम हल्ल्यावरून भाजप नेते रामचंद्र जांगरा यांचं वादग्रस्त वक्तव्य. जांगराच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका. वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट. कराडला जेलमध्ये कपात चहा मिळतो असं पाहिलं. वाल्मिक कराडला तुरुंगात पोळ्या देखील यायच्या. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा दावा. नांदेडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांचा राजीनामा. जिल्हाध्यक्षपद आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही दिला राजीनामा. बी.आर. कदम उद्या अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार. निषेध म्हणून संभाजी भिडे यांना बांगड्यांचा आहेर पाठवणार. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांचा इशारा. संभाजी भिडेंचं शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वादग्रस्त वक्तव्य. 40 गावात भिडेंच्या वक्तव्याचा रयत सेनेकडून निषेध. भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. रयत सेनेची मागणी. संभाजी भिडेंचं शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वादग्रस्त वक्तव्य. मान्सूनपूर्व पावसातच पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था. स्वाभिमानी ब्रिगेड आक्रमक. रस्त्यावरील टपक्यात कागदी होड्या सोडत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेकडून निषेध. जळगावच्या यावलमध्ये अतिक्रमणधारकांना नगरपालिकेकडून नोटिसा. अतिक्रमण काढण्याला मात्र व्यावसायिकांचा विरोध. पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण मोहिमेला स्थगिती देण्याची व्यावसायिकांची मागणी. सोलापूरच्या माढ्यातील विवाहितेला अमानुष मारहाण प्रकरणी वकील दिरासह 4 जण पसार. 10 दिवस उलटूनही आरोपी मोकाटच. राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यानं राज्यात पाऊस. पुढील 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वायुवेगानं घोडदौड सुरू. अरबी समुद्रात सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण. मुंबईत रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू. जेजे ब्रिज रस्त्याच्या कडेला पाणी साचलं. मुंबईत मुसळधार पावसाची आज शक्यता. सध्या तरी मुंबईतील लोकल सेवा सुरळीत. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दादरमधील शिवाजी पार्क मैदान जलमय. मैदान चिखलमय. सखल भागात साचलं पाणी. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस. अनेक रस्ते जलमय. वाहतुकीचा वेग मंदावला तर सखल भागांमध्ये पाणी साचलं. राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस. विमानांच्या 100 फेऱ्या रद्द. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझड. दिल्लीला आज रेड अलर्ट.
जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांच्या गोठ्यात पाणी, पुलावरही पाणीच पाणी। भंडाऱ्यात मान्सूनच्या पावसामुळे धान पिकाचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुसळधार पावसामुळे बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 2 सेंटीमीटरनं वाढली। याआधी धरणात केवळ 8.50% पाणी साठा होता शिल्लक। सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी, 4 दिवसापासून पावसाचं थैमान, पावसामुळे महावितरण आणि काही घरांचं मोठं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असल्यानं मासेमारी बंद, मच्छीमारी नौका आणल्या किनाऱ्यावर। 31 मे पर्यंत चालणारी मासेमारी आधीच बंद। जालन्याच्या बदनापूरमधील धामणगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील शेडनेट उडालं। शेडनेट उडाल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। पुण्यातील शिरूरमध्ये दुचाकी चालकाच्या अंगावर झाड कोसळलं, अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात वाचला। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं झाड काढण्याचं काम सुरू। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका, कांद्याची नासाडी झाल्यानं शेतकरी हवालदिल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका, महामार्गावर खड्डा पडल्यानं अपघाताची शक्यता वाढली। रात्री झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला, पर्यायी वाहतुकीसाठी बनवण्यात आलेला पूल खचल्यानं वाहतूक ठप्प। उल्हासनगरमध्ये 2.5 वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार, समर कॅम्पमधील डान्स टीचरचं दुष्कृत्य, विठ्ठलवाडी पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या।